आणि आज परत हाफ डे. इकडे काय झाला? टाइम काय झालाय? एक्सक्यूज मी. तुझ्या गाडीमध्ये टाइम काय झालाय? 6:30. अरे याची गाडी तर चालू आहे राव. मला वाटलं गाडी खराब आहे. समजला नाही. मॅच कमजोर आहे. कधीतरी ऑफिस मध्ये टाइम शीट बघ. सगळ्यात लास्ट घरी मीच जातो. आय डोंट केअर. तू फर्स्ट येतो, लास्ट जातो. आय डोंट केअर. ठीक आहे. पॉइंट वर आहे. काम आहे खूप. Point high, my dear colleague. If someone comes to work at 9 a.m. and finishes their work and want to leave our office at 6 p.m., so 9 hours of slogging my ass here. Okay? 9 hours of 24 hours of my day I'm given to this company. 9 precious hours of my life that I will never get back. 9 hours of slogging what I'm paid for. Nothing more, nothing less. आता प्रॉब्लेम आहे की तुमच्यासारखी लोक रात्रभर या ऑफिसमध्ये पडून असतात. रात्रभर असं काम करून दिसून येतात, ज्याने काही इम्प्रेशन क्रिएट होतं की अरे रात्रभर काम करतोय, खूप हार्डवर्किंग आहे, सिरियस आहे, कमिटेड आहे. हा अरे काही लोक तर फ्री एसी आणि वायफाय साठी ऑफिसमध्ये पडून असतात. हा आपला सतीश रात्रभर इथं बसून अश्लील पिक्चर बघतो. त्याचं काम रात्रीच्या 9 वाजता संपतं, पण रात्रीच्या 1:30 वाजता तो मेल टाकतो. का तर बॉसला वाटत अरे रात्रीच्या 2 वाजेपर्यंत बसून काम करत होता, खूप हार्डवर्किंग आहे. हे सगळे हार्डवर्किंग आहे, हे सगळे कमिटेड आहे. आम्ही जे सकाळी 9 वाजता येऊन बिना कोणत्या इंटरप्शनच्या, फोकसनी, बिना कोणत्या ब्रेकच्या आपलं काम करून संध्याकाळी 6 वाजता निघायला बघतो, तर आम्हाला काय करायला भेटतं? हाफ डे. अरे वा वा वा, आज हाफ डे चाललाय. कसला हाफ डे? कुठला हाफ डे? हा तुम्ही जे 15 तास काम करता, तुम्हाला कधी कोणी येऊन विचारतं कामामध्ये किती ब्रेक्स घेतले? 30 cigarettes breaks, chai breaks, toilet breaks, lunch breaks, yesterday match analysis break, hot political debates वाली breaks, juicy office gossips वाली breaks, हाँ walk break, lunch नंतर परत एक walk break. तुम्हाला लंच ब्रेक साठी 1 तासाचा ब्रेक लागतो आणि लंच केल्यानंतर परत ते खाल्लेलं जिरवण्यासाठी अर्ध्या तासाचा ब्रेक. अरे जर खाल्लेलं जिरवायचंच असतं तर आधीच कमी खा ना. आणि 1 तासाचा लंच ब्रेक घेण्यासारखं काय खाता रे तुम्ही? लोखंड फोडून खाता का? हे सगळे ब्रेक मिळून तुम्ही 9 तासाचं काम 12 ते 15 तासाचं करून टाका. व्हॉट काइंड ऑफ इफिशियन्सी इज दॅट? अशा इनइफिशियंट लोकांसोबत आम्ही काय करतो? डोक्यावर. अरे रात्रीच्या 2 वाजेपर्यंत काम करतो, याला ना आपण प्रमोशन देऊया. अरे आता 4 वाजेपर्यंत काम करतो, याला ना ऑनसाईट पाठवूया, पुढच्या वर्षी लंडनला पाठवूया आपण याला. वाय स्टेइंग लेट वर्क वी कन्सिडर ॲज अ व्हर्च्यू? वाय वी आर रिवॉर्डिंग अँड ग्लोरिफाईंग इट? आणि जे लोक इफिशियंट आहे, जे आपलं काम करून इमानदारी संध्याकाळी 6 वाजता घरी नाही यायचं बघतात, व्हॉट वी डू विथ देम? वी पिनलाइज देम, वी जज देम, वी मेक देम फील गिल्टी फॉर देअर चॉईसेस टू लिव्ह ऑन टाइम. हू हॅज टू बी ब्लेम फॉर दिस? You and this office culture unchecked for decades now. तू जे 18 तास काम करतो, सकाळी लवकर येतो, थोडंसं काम करतो, सगळ्यांना सांगतो मी हे केलं, मी ते केलं, स्वतःचं गुणगान गातो, तर तुला वाटलं की तू असे खूप मोठा तीर मारला. हां कंपनीवाल्याने तुझा ते फोटो लावून टाकला, स्टार परफॉर्मर ऑफ द मंथ, एम्प्लॉय ऑफ द मंथ, तुला एक चांदीचं नाणं दिलं, एक सर्टिफिकेट दिलं तुझ्या सर्व्हिससाठी, तर तू खूप खुश झाला ना. तुला खूप भारी वाटलं ना. त्याचा इथं फोटो लागतो ना, आणि ज्याला चांदीचं नाणं सर्टिफिकेट भेटतं ना, त्याचा सगळ्यात मोठा कापला जातो. कारण त्याला ही सुद्धा माहीत नाही की या क्युबिकलच्या बाहेर पण एक जग आहे, जे की खूप महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. When I leave this work, there are n number of things I want to do. I might have a wife, family or friends, whoever I want to meet. I might to go to pub with my friends, watch a game, or play a game myself. Maybe I want to go for a run, or read a book in me time, in my time, and I have every goddamn right to do this. मला एक सांग, या ऑफिस स्किल्सशिवाय तुला काय तरी बाकीचं? हां काय तर गिटार वाजवता येतो, फिशिंग, कुकिंग, ट्रेकिंग कधी काय केलं आयुष्यात? हां स्वतःच्या मुलासोबत कधी वॉकला गेलाय? आईस्क्रीम खाल्लीत का त्याच्यासोबत कधी?
हे सगळं कधी करणार? हे सगळं महत्वाचं नाहीये. आता तू म्हणशील हे सगळं तर मी विकेंडला करेल, मी सिनियर आहे. कुणी म्हणले? आयुष्य हे काय फक्त संडेला जगण्यासाठी असतंय? कोणत्या कंपनी म्हणलं हे की मंडे टू सॅटर्डे मरत राहा आणि आयुष्य जे आहे ते फक्त संडेला जगा? कुठे लिहिलंय? किती वर्षाचा आहे तू आता? 30चा. 10 वर्षांनी तू 40चा होते, मग 50चा. आणि मग बघता बघता ना बिलचा EMI भरता भरता तू एक दिवस मरून जाशील, कुणा घंटा फरक नाही पडणार. आणि ज्या दिवशी तू मरशील ना त्या दिवशी तू बसून विचार करशील, काय केलं राव मी आयुष्यात, काय केलं? कीबोर्ड सोबत हलवला माऊस आणि काय नाही केलं आयुष्यात. मला नाही मारायचं असं. सो आय एम गोना गो राईट नाव and enjoy the other half day of my life. Good luck for your full day. घंट्याचा senior. What's your status? मुझे तू बता What's your status? हो रहा है क्या? What's your status?